हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत आहे. कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत ना? तर बघा आता मी चाललेले आहे विवाला नवीन घरी. मला ना आठवत नाही, खरं लिटरली सांगते 3 आठवडे झाले मी तिकडे गेलेलीच नाही. काम कुठपर्यंत आलंय काहीच मला माहित नाही. तर चला मी पण बघते आणि तुमच्यावर पण शेअर करते कशा पद्धतीने आहे. आणि मी आणि तनी चाललेला होता ॲक्च्युली आम्ही तिकडे विवाला. इकडे आमचा निमिष आत्ता स्कूलला आलेला आहे. त्याचं चालू आहे मुगाची खिचडी आणि पापड खाणं. तनिषण मी चाललेला आहोत विवाला. चला तर मग. तर आत्ता आम्ही आलेला आहोत विवाला आणि पाऊस थोडासा पडत होता ना, त्यामुळे शूटिंग केलेलं नाहीये. तर इकडं जर तनिष आहे नपायचा प्रयत्न करतोय हा. तर चला जाऊया. खूप एक्सायटेड आहे मी कशा पद्धतीने झालंय. तू किती दिवसात येतोय सांगत नाही येतो. मला वाटतं 2 आठवडे झालेच ते तुला येऊन नाही. चला जाऊया. भैया खोलो. उघडच तर मला तर इथे बघा हे आहे निमिषची रूम. मला इथे ड्रेसिंग टेबल आहे निमिषचं. मला अंदाज वाटतो. इलेक्ट्रिसिटी चौकाशी आमची बेडरूम. वाव, आमची बेडरूम. डिझाईन कसं आहे ऍक्च्युली झाल्यानंतर खूप भारी. तर इकडे या साईडला मी ऑर्डर केला मध्येच. हो कसं काय दिसतंय ना? ओके दे. तर बघा आता मी तनिषच्या रूम मध्ये आलेली आहे आणि तनिषने ऍक्च्युली शूटिंग करत होत्या. मग काय व्यवस्थित तुम्हाला दाखवलं नसेलच. चला मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित. तर इथे बघा माझी बेडचं जे ब्लॉक्स आहेत ना ते तयार झालेले आहेत. त्यानंतर वॉर्डरोबचे जे ब्लॉक्स आहेत ते पण तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने समोरचं वॉर्डरोब असणार आहे आणि त्यानंतर हा बेड असणार आहे. त्यानंतर इकडे बघा बाथरूम वगैरे आहे. बाथरूमचे टाईल्स वगैरे लावून झालेले आहेत. बघा समोर टीव्हीचं युनिट असणार आहे. वॉर्डरोब असं ॲक्च्युली वेगळ्या पद्धतीने करायचं होतं. डिझाईन कसं रूमचं करावं काही समजत नव्हतं. तर अशा पद्धतीने जरा वेगळा केलेला आहे बघा. त्यानंतर आहे ही तनिषची बेडरूम. तर बेडरूम आणि बेडरूमचा अटॅच इथे बाथरूम जे आहे ना त्याचे पण टाईल्स वगैरे झालेले आहेत बघा. पण साहित्य वगैरे खूप ठेवलेलं आहे त्यामुळे जास्त काही दाखवता आलं नाही मला. त्यानंतर हा आहे मोठा असा तनिषचा वॉर्डरोब. तुम्हाला इथे वॉर्डरोब छोटे दिसतील व्हिडिओमध्ये पण खूप मोठे असे वॉर्डरोब आहेत बघा. कारण की कसं असतं भरपूर असं साहित्य लागतंच आपल्याला. कपडे म्हणा काही ना काही राहतंच. त्यानंतर बघा इथे हॉलचं काम वगैरे चालू आहे. इथे 2 वर्कर्स आहेत. आज बहुतेक वर्कर्स कमीच दिसत आहेत, नाहीतर असतात ते लोक भरपूर. कारण काम लवकर उरकायचं आहे बघा. निमीचा बड्डे यायच्या आधी हा घर पूर्ण तयार झालं पाहिजे. कारण आता जिथे जुन्या घरी राहतो ना तिथे अडचण पण खूप होती आहे. त्यामुळे म्हणलं चला लवकर हे फास्ट काम केलं पाहिजे. त्यानंतर आलेला आहोत आपण निमिषच्या बेडरूममध्ये. निमिषचं बेडरूमचा हे वॉर्डरोब आहे बघा. काय माहीत मला आता व्हिडिओमध्ये एडिट करताना ना वॉर्डरोब वगैरे खूप छोटे वाटत आहेत पण खूप मोठे असे वॉर्डरोब आहेत खरं तर. आणि त्यानंतर निमिषला अटॅच हे बाथरूम केलेलं आहे. पण इथे फक्त टॉयलेटच केलेलं आहे. टॉयलेटचं कमोट वगैरे केलेलं आहे फक्त. आणि त्यानंतर बघा आपण ह्या साईडला जाणार आहोत. मेन डोर आहे बघा इकडे डाव्या साईडला. त्यानंतर हे समोरचं पूर्ण किचन आहे हे बघा. मेन डोर अशा पद्धतीने आहे. डोर थोडासा मी पाठीमागे घेतलेला आहे म्हणजे मध्ये स्पेस मिळेल ना ह्यासाठी. तर हे बघा बाल्कनीतलं सगळं ग्रिल टाईल्स सगळं काढलेलं आहे. ती आणखी तिथलं काम पण बाकी आहे. नाही म्हणलं तरी बघा छोटी मोठी खूप काम असं राहतात बघा. आणि लवकर उरकत नाही. जानेवारीमध्ये दिलेला आहे फ्लॅट त्यांना. त्यानंतर बघा फ्लॅट वगैरे बघितल्यानंतर आम्ही ते स्मार्ट बाजार म्हणून आहे ना तिथे आलेलो आहोत मुलांना खायला घेण्यासाठी वगैरे. कारण मुलांचं बघा काही ना काही त्यांना सारखं हवं असतं. म्हणलं चला काहीतरी घेऊया. आणि निमिषला ॲक्च्युली पेपर चालू आहे. पेपर त्याला सोपा गेला. मग मला काहीतरी
सरप्राईज हवं असं त्याचं म्हणणं होतं, म्हणून त्याच्यासाठी खास बघा इथं स्मार्ट बाजारला उतरले. डोरिटोज म्हणून एक ऑनलाईन त्यानं म्हणजे हमेशा खातात पण एक वेगळ्या फ्लेवरचं त्यांना हवं होतं पण ते भेटलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही हे पॉपकॉर्न म्हणून असतं ना ते घेतलेलं आहे मुलांना खाण्यासाठी. त्यानंतर बघा इथे जे बाजारमध्ये नाही छोटासा मॉल म्हणलं तर चालतं आहे, ह्याला सगळ्या इतक्या व्हरायटी वगैरे असतात. तर आता मला जे हवं आहे ते मी घेतलेलं आहे. आणि इकडे आमचा चालवत आहे आमचा तनिष्क गाडी. खरंच कसं असतं ना मुलं गाडी चालवायला लागली की आपल्याला आईला एक रिलीफ मिळतं बघा, एकदम भारी असं वाटतं. आणि त्याला माहीत असतं मम्मा गाडी चालवत नाही म्हणजे शूटिंग 100% करणार हे त्याला माहीत झालेलं असतं. त्यामुळे तो खूप चिडचिड करतो त्याला, कारण की व्हिडिओमध्ये यायचं नसतं त्याला अजिबात व्हिडिओ वगैरे आवडत नाहीत बघा. निमिषला आवडतं पण मोठ्याला आवडत नाही आमच्या. आले आणि अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला मी घर शेअर केलेलं आहे कशा पद्धतीने झालेलं वगैरे आहे. तर बघा इथे आमच्या निमिषला आता ना त्याला काहीतरी सोडा आणि काहीतरी असं मस्तपैकी त्याला हवं आहे. तर चला मला तुमच्यावर पण शेअर करावं कशा पद्धतीने बनवणार आहे. आणि तनिषा विचारते तनिष तू पिणार आहेस का? नाही तनिषा नाही पाहिजे फक्त निमिषला बनवूया. चला 2-3 दिवसापूर्वी 2 बॉटल सोडाच्या आणलेल्या होत्या आणि आता ही अर्धी बॉटल राहिली आहे. 1.5 बॉटल संपलेल्या आहेत. तर निमिषला सोडा प्यायचं होतं म्हणलं चला. मुलांचं कसं असतं उन्हाळा जरी झाला तर काही ना काही थंड प्यायचं त्यांना मन करत असतं. तर मॅप्रोचं जे रोजचं सिरप असतं ना ते मी घेतलेलं आहे 3 ते 4 चमचे ह्यामध्ये. आणि सोडा डायरेक्ट आपल्याला ह्यामध्ये घालायचं. पुदिना किंवा लिंबू वगैरे तुम्ही ह्यामध्ये घातलं तरी पण टेस्टी लागतं. पण आता सध्या घरामध्ये काहीच नाही आहे. कढीपत्तावरती ते आहे आपल्या भाजीचं वगैरे पण पुदिना वगैरे नसल्यामुळं मग जाऊ देत म्हणतं. अगदी साध्या सिंपल पद्धतीने आता मी त्याच्यासाठी हे सोडा बनवलेला आहे. कारण की खूप दिवस झालं कुरकुर चालू होती त्याची. माझ्या कंझ्युमरचा कॉल आला होता त्यामुळे मला बोलावं लागत होतं पण त्याची कुरकुर चालते म्हणलं चला बनवून द्यावं त्याला पटकनी. तर इथे बघा मस्तपैकी रोज सोडा बनवलेला आहे. चला आता आपण निमिषला देऊया. तनुषला प्यायचं नाही, तनु चाललेला आहे जिमला. मग कसं लागते बघूया. मस्त लागते. निमिष उठून ये. सोडा का आवडतं रे तुला? आवडतं ना. बघ कसं आहे आवडलं. पडेल बस खाली व्यवस्थित मांडी घालून बस. बस ना खाली बसून पाहिजे असतं कोणतीही गोष्ट. तर इथे बघा बाहेरनं आल्यानंतर निमिषला पटकन सोडा प्यायचं त्यामुळे दिलं त्याला रोजचं सोडा करून. आणि इकडे बघा हे आम्ही भाड्याने आणलेला आहे हा फ्रीज. कारण की मोठा फ्रीज मला माहिती आहे हा छोट्याशा घरामध्ये तो मोठा फ्रीज बसतच नव्हता. कारण की इथे आपलं देवघर आहे आणि त्यानंतर इथे जे काही स्पेस आहे ना खूप छोटी आहे त्यामुळे ना तो फ्रीज बसत नव्हता. आणि मेन इथल्या ह्या ज्या सोसायटीची लिफ्ट आहे ना खूप छोटी आहे तेव्हा तो वरती आणायचं 5व्या मजल्यावर तिथं तो दोरीने वडून वगैरे काय असं काही करताच येत नव्हतं. लिफ्टमध्ये तर बसत नव्हतं आणि पायरीने आणणं तर शक्यच नव्हतं. एवढा हेवी मोठा फ्रीज आहे तो आमचा. त्यामुळे इथं भाड्याने बघा आम्ही हा फ्रीज घेतला होता. आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवलेला आहे. आणि इतका प्रॉब्लेम येतो ना कधी एकदा हे 2-3 महिने संपत येते मी तिकडच्या घरी जाते असं झालेलं आहे. बघा मला कंटाळा आलेला आहे. तर बघा इथे मनाने पाणी हे झालेलं आहे बघा तिथलं सांडलेलं आहे फ्रीजमधून गळलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पुढून दाखवते. तर हे बघा पूर्ण पाणी सांडलेलं आहे तुम्हाला दाखवते. हे एकच फ्रीजरमध्ये असं झालेलं आहे बघा. इतका बर्फ साठतोय ना इथे फ्रीजमध्ये. हे बघा खूप बर्फ साठतोय अक्षरशः आता बर्फ पूर्ण वितळलेला आहे. हे बघा बर्फच खूप खूप पूर्ण भरलं. तर मुलांनी बहुतेक हे केलेलं आहे दिसते. बटन दाबून ठेवले आहे ना निमिष. हे बटन दाबलेलं आहे असं वाटतंय पोरांनी काहीतरी केलेलं आहे त्यामुळं. हे बघा असा बर्फ इतका बर्फ साठतोय ना एवढं पाणी सांडलेलं आहे सगळं. ते तनु आतमध्ये गेलं ते बटन ते बघ. ओके फिरवल्यानंतर होते का. ह्या फ्रीजचं काहीच मेकॅनिझम मला माहित नाही बघा. मुलांचे फोटो वगैरे लावले तिथे ते आधीच्या फ्रीजचंच आहे सगळं. बघा एवढं पाणी सगळं पुसून घ्यायचं. इथे हर्बलाईफचे सगळे डब्बे पडलेत. चला तर
तर इथे बघा जो काही आधीच्या घरचा जो पोचा होता ना, तोच पोचा मी आता इथे घेतलेला आहे आणि त्यांनी पुसून घेते. फ्रीजच्या खाली पूर्ण पाणी झालेलं आहे आणि आमच्या ज्या काही मावशी आहेत ना, त्या मला म्हणत होत्या ते असं जर पाणी सारखं पडत राहिलं तर त्यांच्या सासूबाई ना तसंच फ्रीजचं पाणी लिकेज होत होतं म्हणे, ते एक्सपायर झाल्या, तुम्ही जरा करंट वगैरे बसतो, जरा काळजी घ्या वगैरे खूप आपलेपणाने वगैरे सांगत होत्या त्या. पण मला खरंच सांगा कमेंट करून, मला असं ना अशा फ्रीजची अजिबात सवय नाही. जसं लग्न झालं तसं म्हणजे फ्रीज का नाही वेगळा असं, फ्रीजर वेगळा आणि फ्रीजचं जे सेक्शन असतं ना वेगळं होतं पहिल्यापासून. पण हे पहिल्यांदाच मी वापरत आहे बघा. कारण की कसं आहे माहिती आहे का, भाड्याने जर आपण मोठा फ्रीज घ्यायचं म्हणलं तर उगाचच कॉस्ट जाते, म्हणून आम्ही ॲक्च्युली छोटाच फ्रीज घेतला होता. तेवढ्याच ॲडजस्ट करणं चालू आहे. कारण ह्यामध्ये काही भाजीपाला वगैरे पसत नाही बघा जास्त, पण तरी पण ॲडजस्ट करणं खूप चालू आहे सध्या. कारण की ज्यावेळेस आपण तिकडे विवाला जाऊ राहिलं त्यानंतर कसं होईल की सगळं तिकडे भरपूर असं मोठं पण घर राहील आणि फ्रीज पण आपला मोठा आहे. आधीच्या ब्लॉगमध्ये परेशा पाहिलेला पण आहे तुम्ही. आणि आपलं फ्रीजचं टूर पण मी त्यावेळेस केलेलं होतं. फ्रीज क्लिनिंग कसं करायचं ते पण मी हे केलेलं होतं. तर आता हे जे काही छोटासा फ्रीज आहे त्यामध्ये मी कशा पद्धतीने अरेंजमेंट करते, छोटासा असूनसुद्धा म्हणजे एकदम आपण मोठा वापरत असल्यानंतर एकदम छोटा वापरायला लागले की थोडंसं खूप हे होतं. पण मला तसं काही झालेलं नाही आहे, फक्त जास्त भाज्या स्टोअर वगैरे करता येत नाही बघा मला, त्यामुळे तर आहे त्यात माझं सध्या ॲडजस्ट करणं खूप चालू आहे बघा. त्यानंतर बघा सगळं काही एवढं पाणी साठलेलं ना, त्यामुळं दुसरीकडं पण मी पुसून घेत आहे सगळीकडचं. कारण की कसं राहतं की सगळीकडचं पुसून घ्यावं लागतं, नाही तर ते इतकं ओलं ओलं होतं ना, त्यामुळे चला ह्या साईडचं पण पुसून वगैरे घ्यावं. चला तर आता मी इथलं किचनमधलं आणि हॉलमधलं पण पुसून घेणार आहे. आणि पाणी पण सांडलेलंच होतं, तर म्हटलं चला सगळीकडचं पुसून घ्यावं. त्यानिमित्तानं घर आपलं पुसलं जाईल. कारण की फक्त आता भांड्यालाच मावशी लावलेले आहेत, घर छोटं आहे. म्हटलं चला मी पुसते, कधी तनिष पुसतो, आमच्या दोघांपैकी कोणी पुसतं. तर पाणी पण खूप आहे, तर म्हटलं चला हॉलमध्ये पण एक स्वच्छता करून टाकावी. तर राहिलेलं जे काय होतं ना ते सगळं पुसून घेतलेलं आहे आणि फॅनचं स्पीड पण इथे कमी केलेलं आहे. तर इथे बघा जे छपलीचं आमचं छोटंसं आहे ना, तिथे खूप राडा पडलेला आहे. तर मला चला थोडंसं आवरून घ्यावं. आणि मुलांच्या जे आता जुन्या वह्या वगैरे पुस्तकांना इथं ठेवलेल्या होत्या, वह्याच आहेत बघा, पुस्तकं वगैरे देऊन टाकलेल्या आहेत आधीच्या सेक्शनच्या लोकांना. तर बघा इथे जे आहेत ना रद्दी, मी इथे एका बॅगमध्ये भरून घेत आहे, जेणेकरून ती बॅग घेऊन जाता येईल ह्यासाठी. तर बरंचसं साहित्य वगैरे पडलेलं होतं, ते पण साहित्य आता मी घेतलेलं आहे आणि जिथल्या तिथे ठेवून घेणार आहे बघा. कारण घरामध्ये ना आता सध्या ॲडजस्ट करणं खूप चालू आहे. कारण की छोटंसं घर आहे, त्यामुळे थोडंसं मी जिथल्या ते ठेवायचा प्रयत्न करत असते. पण मुलं कसं लहान आहे ना, निमित्तावर थोडाफार राडा होतोच बघा, नाही म्हटलं तरी. तर त्यानंतर बघा ते सगळं आवरल्यानंतर इथं किचनमध्ये आलेले आहे आणि आता बनवणार आहे मी मस्तपैकी चहा. संध्याकाळच्या टायमाला कोणाकोणाला चहा आवडतो. ॲक्च्युली मी तर चहा पूर्णतः सोडलेला आहे, पण ना कधी कधी ना असं खारी आणली ना, मग खारी खायचं मन करतं. तर म्हटलं चला आज खारी आणलेलं आहे, तर चहा मस्तपैकी बनवावा आणि चहानी खारी खावी. सध्या बघा डाएट चालू आहे माझं, पण कधीतरी माणसाने अशी चीट पण केली पाहिजे. पूर्ण असं सगळं काही सोडून चालत नाही बघा ज्यावेळेस आपण डाएट करतो. कारण की कसं राहतं की आपल्या बॉडीला सवय लागलेली असते प्रत्येक गोष्टीची, त्यानंतर एकदम आपण सोडायला गेलं ना तर माणसाचं कसं होतं, क्रेविंग होतं बघा, नाही म्हटलं तरी बाकीचे खायला लागले घरातलं थोडंसं क्रेविंग होतं. पण मी खूप कंट्रोल करते स्वतःवरती. पण म्हटलं चला आज थोडंसं आपण चहा आणि खारी खावी. इथं मी चहा वगैरे ठेवून घेत आहे आणि तिकडे मुलांचं चालू आहे गोंधळ. तर इथे बघा आमची जी किचनची तिथली विंडो आहे ना, त्याच्यामुळे ना थोडंसं अंधूक असं शूटिंग येत आहे बघा. तर त्याला काहीच करू शकत नाही, कारण की त्याला कर्टन नाही ना, त्यामुळे. तर बघा आपला मस्तपैकी चहा आपला रेडी झालेला आहे. आता चहा आणि खारी आम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहे. बाहेर मस्त पाऊस वगैरे पडत आहे. मस्तपैकी हेल्दी असा मी चहा घेत आहे.
असते. पण आज मी मस्तपैकी हा चहा पिणार आहे. खूप म्हणजे महिना होऊन गेला असेल बघ मला हा चहा घेऊन. तर खारी वगैरे आणलेली आहे आणि तुम्हाला मी खारी दाखवत होते, उलटं दाखवत होती म्हणतानीच मला तिकडे मम्मा तू उलटी काय खारी दाखवते खारीचं बॉक्स म्हणून सांगत आहे. तर ही पुण्याची प्रसिद्ध सुप्रसिद्ध अशी मालपाणीची खारी आहे. तर तुम्ही खाल्ली आहे का कधी, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्या छोट्या छोट्या ज्या चुका होतात बघा, उलटं धरणं वगैरे, ते मुलं पटकन आमचे सांगतात, असे करतात पोरं माझ्या. तर मस्तपैकी चहा रेडी झालेला आहे. चला तर मस्तपैकी गरम गरम चहा तयार झालेला आहे. खारी बरोबर खाणार आहेत बघा मुलं. हा ब्लॉग मी तेच थांबवते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.